पाय बरं तुला म्हणते ती काठी ठेवू नको गेलं ना माझ्या नाकाड्याला लागून. तुला सांगत होते ना नको जाऊ शेतामध्ये नको जाऊ काय तू म्हणे जाऊ चाल चाल नको. तुला लई ती काठ्याचे काय उद्योग आहे बरं मला एक सांग का बरं फेकून असं दिली उद्योग ना करते? मी. काय फेकून दिली मला लागल्यावर हे बाई माझ्या नाकोला लागून गेलं ना. तिथे टूप लावून घे जाता आता काय ट्यूब लावते आता घरी गेल्यावर लावत किती रक्त गेलं. जाऊ दे एक काम कर हा काय तुझं ते भानगडी कधी मिटा त्या का नाही मिटवायच्याच मला नाही? जायचंच नाही मला इथंच राहायचं नाही जायचं मला जायचं नाही 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 काय तू अगं पण नाही जाऊन संसार कर माझ्याकडे किती दिवस राहशील मी कवर पोसू तुला एड नाही मी इकडेच राहणार नको मला ते खूप त्रास देतात खूप बोलतात. काय त्रास देत्या आणि काय बोला त्या मला एक सांग असं कवर चालणार आहे. अगं आता हे बाई मला बी तर माझा संसार आहे ना. हां तो मेवणं एकपट माझे घरातले माणसं दुप्पट मी कसं करायचं सांग बरं. नाही नाही मी नाही जाणार मी इकडेच राहणार आहे. मी तुला जड झाली का. अगं जड नाही झाली मग तो दादा बी तुला ठेवणार नाही घरी. तो म्हणशील हिचे असं येड्यावानी चाळे ते माणसं चांगले तू मला काय म्हणायचं थोडंसं तोंड ताब्यात ठेव ना बाई. हां अगं असं नाही चालत सासर म्हटल्यावर सगळं समजून घ्यायला लागत नाही आता तिकडे आपल्या शांत झालं आईबापाचं- तेव्हा जाईल मी आता नाही जाणार. आपल्या आई बाबाचा तर विचार कर तू जरासा. हां पण ते किती त्रास देता ग मला. अगं काही तारास नाही तो सासरा चांगला आहे सगळे चांगले हे माणसं. तुला दिसतं चांगले पण मागचे यांचं बोलणं एकदम विचित्र आहे. आता माझ्या घरच्यांचं नाही का मग आपण तेच तर काढ आपल्या आई बापापर्यंत कुठली गोष्ट जाऊ देऊ नये मी हे म्हणते बाई. हे बाय जसं म्हणजे आलं पण तसं. त्यांचा मार पण खाऊ का मी. तुला मारत नाही काहीच नाही हे तुझं सगळं हे तू थोडंसं नमून राह. ते तोंड ठेवलं ना ते मारणार पण नवरा तुझा. मला हे म्हणायचंय कशाला तू उद्योग करते हे असे. अगं हे बाय आईबापाने कसं केलंय ना आज आता तू सांग आईबापाच्या घरी दिवस जाईल का. भाऊ भाऊजे आपल्याला सण करतील का. आता माझ्या घरी मी ठेवायला का आयुष्यभर तुला ठेवू का. माझे सासू सासरे मला काय मोठून टोमना मारतील ना. तू ही पोर का बरं आपल्या घरी ठेवली ही नाही पोर का बरं आता आपल्या घरी ठेवली? बघाल मी पटलं तर जाईल तर नाही जाणार मी. पटल तर जाईल तर नाही जाणार. तर काय बोलू म्हणजे मला आहे ना काही माझा राग शांत झाला ना मग जाईल मी आता नाही जाणार मी. बघू नंतर राग शांत झालाच नाही. हा मग. मला बैठक घेऊन काय करावं लागेल हा, नाही बोलून घे ना बैठक बसून बोलून घेऊ ना आपण मग. बाई तू ऐक ना माझं घरी चावचाव नको करू घरातलं नाही वातावरण नाही मी आहे घरात माझ्या. चावचाव नाही करणार हा. मी. काहीच बोलणार नाही. तू ना थोडीशी पण ऐकत नाही माझं. चाल तिकडे बसू चाल आता. रस्सा मका आहे ना अजून. का हो दादा लय अर्जंटमध्ये बोलून गेलं तुम्ही. अरे तुला बोलायचं कारण आज झालं हां ती आपली गावातली जी काजल नाही का. अच्छा काय झालं वहिनी. हा 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 तिची बहीण आहे ना आली तिच्याजवळ. कधी हो. आता मी आज सकाळी पाहिली. हा ती एक काळ गेली अशी जाडी हा काळी सावळी अशी हा. हा 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 दिसली बरं का ती. तर मा मत आहे म्हटलं मग आपण जाऊन पाहू ना. हो तिचं लग्न व्हायले. अरे तिचे काहीतरी असं ऐकलं मी हां टाकून दिले नवऱ्याला. हा का हा तुम्ही म्हणता हा म्हणाल का. पण जाऊन पाहायला काय हरकत आहे. हा का मग जुळलं तर जुळलं. नाही जुळायसारखं वाटतं बरं का तसं मला ते काजल वहिनी स्वभाव चांगला आहे त्या बाईचा. स्वभाव लय आवडतो. जर दिलं तर होऊन जाईल बाबा चांगलं. हा ना मग आता पहिली घरी कसं झालं आपल्याला काय माहिती. आपण तिचं व्हायले काही असं. हा वय रे काहीतरी. हा का मग ती मी ऐकलं दोघांचं घ्यायचं ना तर तिची फारकत झाली म्हणून बस. बरं आता आपली काही येत नाही. नाही नाही आपलं तेच सोडून हां आपली फारकत झाली असं म्हणायचं. हा का म्हणायचं हो काय. फार कधी विषय काय माहिती का मी त्या दिवशी फोन केला होता परवा दिवशी. हा परवा दिवशी फोन केला उचलला कंपनीला फोन. पण तिची आई मागून अशी बालबाल बोलायची अशी बालबाल बोलायची. हा. तिचा आवाज दामून टाकला ना तिनं. हा हा हा. हा मग मी तुमच्याकडे फोन घेऊन येत होतो. म्हणजे कंपनी तयार होती बाई. हा ती तयार होती बाई पण तिची आई नाही म्हणती. तिच्या आईचं असं म्हणणं आहे का ह्या पुरीनं माझ्याजवळच राहावा माझा सांभाळ करावा. हा हा म्हणजे ते लय पुढचं धोरण आहे बरं का दादा लय पुढचं धोरण आहे. म्हणजे ते कमलेचं काय म्हणणं नाही. आणि ही कशी आहे ही थोडी मेंटल बुद्धी आहे. हिला कसं जसं ते काय म्हणते ना शिकवलं माकड थैत नाची आहे ना ते बोलत हे ऐकत ऐकायचं बरोबर. हा पण हिला हे कुठं कळत का रे राहिलं तर काही पोर सोर होईल एखादं. मग तिने गोळ्या खाल्ल्या माहिती मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं ना मी. ते बरं मी काय ते आता मागचं जाऊ दे काही होऊ दे. ते चायला नसेल नांदू द्यायची ना जाऊ दे. आपल्याला जर पटलं नाही तर आपण करून टाकू. याचा काही विषय नाही हो हा. पण मग मला भीती कोणची वाटते दादा. हा. उद्या आपण हे करायचं उद्या ती बी येऊन बोखंडी बसायची. येईल तवा पोहोचा. हा काय जरा गॅस 12 वाटा राहते यावर. हा 12 वाटा राहत्या. पण ते कसं आहे माहिती आहे का ती केस जर टाकली ना केस लय स्ट्रॉंग होते दादा. तिला ना त्याला पैशाची गरज आहे. म्हणला कमळी जायला काही ती पैसे दाबून करून देऊ आपण. हा का हा तिला फक्त तवारी जिरवायची. हा का हा ते हा विषय तुम्हाला कुठून माहित पडला. होतं माहिती भाऊ. हा तो मागे कमळीला हाणलं होतं. हा मग ते राग गेली ती. हम्म.
मग तशी तिला लावून धरली की नाही ती पोर अहो हाणलं होतं ना. आता मी तिला सॉरी पण म्हणलो, तयार बी झाली, ती येत बी होती, पण तिच्या आईने पिशी हिसकून घेतली. हा पाय बरं हा ती म्हणे जर गेली तर मी तुला मेले म्हणे आज. मग खरं जिरवायची कोणाला येतो तवाली तिच्या आईला. तिच्या आहे तिचं नाही बनणार हा कमळीचं काय म्हणणं नाही. नाही हो पण मग विषय कसा हो राहिला माहिती का, आता ते मागं दिवस गेले होते, तिकडे गेले आणि ती खाली करून आली. हा जाऊ दे बरं तिचं. म्हणजे तिच्या आईला काय वाटतं माहिती पोरसोर होऊन द्यायचं. का, याला पोरसोर होऊन द्यायची हा, नाही. असं. म्हणजे पोरगी आटकून द्यायची नाही, नाही हा विषय चालू. ती दुसरा पायानं तयार आहे ती हा दुसरा करून देईल आपल्याकडून पैसे घेऊन टाकी 2-4 लाख रुपये हा. आणि तिला दुसरा करून एवढे कसे नालायक बाई, नाही नालायक बाई ती आपल्या डोक्या बाहेर एवढे कसे नालायक बाई. बरं तिचं टेच काय, अहो पान खायला लागली ती. अहो, असं गेलो तर असं लाल 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 तोंड. आता पानं नाही पानं सोडून ते केळ खायला हा? पानं सोडून केळ खायला हा ना म्हणून म्हणलं काय बाईच्या जातीने काय वागावा आणि काय राहावा. बरोबर हं? बरं कोण नाही ना माग पुढं, नवरा ना पोर ना सोर, एकुलती एक पोरगी आहे. दोघे मायले की हा आणि त्याच्यात बी तिचं नुकसान आणि करायचं. सांज सकाळ आपल्याकडे झाली असती ती मग म्हातारपणाला मग सांभाळले असते ना आपण. आपणच सांभाळली असती अहो, मी तर म्हणतो दादा म्हातारपणाला काय आता आलीस तर आपल्याला कुठे जड होत. हा मग यांना कसं ना गोडी सहन होत नाही. बरोबर हा लय खोडशाळ लय खोडशाळ. तुम्ही पण मग विषय कोणाकडे घेऊन पाहिला का याचा वाला काजल वहिनी पाहिलं नाही कुठं काही नाही धारतीला म्हणत्या का डायरेक्ट जाऊ बरं रागत नाही तिचा ना? नवरा राहील आणि ते राहतील का नाही ते नवरा नाही ना ते काजल अरे हा तू बाहेर होता ना नाही हो गेला ना तो मागं. गेला काय हा गेला तो मागं. हाती पण ती राहती ती का नाही हा कशी? ती राहते बिचारी बाई हा, चांगली व्यवस्थित राहते तिचं काय बनवून बरं चल मग येऊ पाहून तर जाऊ बरं, जायला चालेल. काय घरापर्यंत येऊन तर देईल का नाही शब्द तर टाकू ना. असं हा म्हणाल ते नाही म्हणाल. बस बाई काय मग काय जेवढा बोरे झाड तिला कोणी दगड हा मारायचं. चला आपण दगड मारून बघेल काय आता. हा. चला बाई आता तू जर नाहीच म्हणतीये तर मग काय करू मी सांग. मला तर एक तुझं टेन्शन, ती माई म्हातारी ना घरात ती माझ्या डोक्यावर बसती नसती. काहीच बोलणार नाही. मग आता एक काम कर, तुला नांदायचं बी नाही हे बी नाही, मग दुसरं करते काय. मग ते नीट नाही राहत मी काय करू. एक काम कर, मी दादाशी बोलते त्यांच्याशी बोलते त्याशिवाय नाही पुढचे काही निर्णय बिर्णय घ्यायचे बाई. मी असं- काय चाललं तुम्ही का काय हो आलं बा आता काय करते ओ बाया आले आज कसे काय इकडं वळाले आमच्याकडे. गावातलीच माणसं म्हटले, गावातल्या माणसांकडे कसे काय वळाले असं म्हणत होती. चला येऊ काजल वहिनी भेटू म्हणलं हा का काय भेट काय असंच काम काढलं. पोर कधी आले कोण तिला ना झाले बरेच दिवस. हा मी पाहिलं सकाळी गावात ना हा का 2-3 जण म्हणत होते हा टाकून दिले म्हणा फारकत झाली म्हणा आणि नाही ना टाकून बिकून नाही दिलं, फारकत नाही व्हायला अजून. हा? फारकत झाली नव्हती अजून, फारकत बिरकत नाही. त्यांनी तर ऐकलं फारकत झाली नाही नाही फारकत तुमचं चेहरा लय उतरला हो. हा ना नाही हो. अहो ते तिला समजून सांगत होते असं. टेन्शन आहे आता बहीण आहे हो. हे बा तुम्ही किती बी नाही म्हटलं, आता बहिणीकडे कशी ठेवता येईल सांगा बरं मला. आता माझ्या घरी प्रपंच आहे ना हो, सासू आहे सासरे ते मला बोला त्यानं तुझी बहिणीकडे काल बहीण आहे तुमची हा मग तुम्हाला काय वाटलं. मला चल पोरगी आहे काय अहो काय भाऊजी म्हणजे गावात नाही राहून ना तुम्हाला बहीण आहे ना. हा काय हा त्याला कुठं पोरगी आहे? अच्छा. म्हणजे गावात राहून तुम्हाला माहित नाही ना त्यांची काय. पोरगी लहान होती त्यांचं होऊन की तिचं करून टाकलं ना त्यांनी. ते जेव्हा जाईल तुमच्या घरी येईल नाही त्याच्यामुळे मला हा, माहित तुम्ही नाही. राहता खळ्याकडं आम्ही राहतो इकडं, हा असं. त्याच्यामुळं काय कधी भेट हा दिसत आहे तेवढंच. तुमच्या घराचा आणि आमच्या घराचा लय अंतर आहे हा आहे काही काम आहे, येत पण नाही मग गावातल्या गोष्टी माहिती पाहिजे ना. होते माहिती काय गोष्ट? मग असं बरं मी काय म्हणते बाय हा काय जायचं असेल तिकडे जाऊ द्या हा बरोबर हा पोर काय भावाला हा तर मा मत करू आपण संबंध लग्न. हा अहो पण अजून त्याची फारकत नाही ना, असं कसं मग. रावा द्या मला फारकत नाही का नाही नाही आमची कुठं होईल अजून. याची नाही होईल अच्छा तुमचं झालंय काय हा असं 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 असं. नाही काय फारकत हळदीचं डाग आहे फक्त बाकी काही हो तसं नाही, पण मला आता घरी मला विचारावं लागेल आधी. माझ्या नवरा नोकरीला आहे त्याच्यामुळे कसं मला सगळं विचारल्याशिवाय काही करता नाही येत नाही म्हणजे तुमचा नवरा आहे का? ए बाया म्हणजे बाय, मी आहे तेच ना. सांगते. आहे तर मला वाटलं ते नाही का विषय झाला मागे ऍक्सिडेंट झाला तर मला वाटलं त्यावेळेसच गेला काय असं. ओ बाई अहो काय हं? पाहिलं पाहिला ओ पाहिला नाही माझ्या त्याच नवऱ्याचा ऍक्सिडेंट. तुम्ही का मला 4-4 नवरे करीत आहे? अच्छा तोच आहे का? म्हणजे गावात राहून तुम्ही माझ्या बहिणीला आहे म्हणजे पोरगी करून टाकली, नवऱ्याला आहे मारून नाही ते टाकलं. आमचा विषय झाला म्हणलं ते काजलचा नवरा झाला ती दुसरी काजल आहे, बरोबर तुम्ही तो रे काजल तो रे हा काय बाय दुसरं काजल नाही हा. हा कुठे आहे ती कुठे माहिती का? मला काय माहिती, मी काल गावात फिरल. हा, मारुतीचं मंदिर आहे हा हापशाय बाय हा ती तिचं हा. टांगणं तुटलं होतं तिच्या नवऱ्याचं.
मग तो जायला ना वहिनी बाय म्हणजे तुम्ही मायनावरला मारून टाकले काय आपल्याला एवढी हा? कल्पनाच नाही. नाही तो आहे अहो काय गावात राहत्या निदान ते माहिती तर ठेवा जरा लोकांची काय आमचं बाई खरं तमाशा बायापेक्षा पूर्वी जास्त लक्ष राहतं हा बरं हे बघ वहिनी हा आता गावातलं काय आहे आपलं हम्म. बरोबर तुला गावात राहायचं आम्हाला गावात राहायचं हा तुला सगळं माहिती आहे आमच्या गावातलं म्हणजे जमीन जागा वगैरे तू नवरा विचार बरोबर हा आणि फक्त आमच्या घरात काही नाही फक्त वाघिणी दूध नाही हा आता हे बा माझ्या तिकडं माहेरी बी विचारावं लागेल ना आता आता कलर- काय बरं का वहिनी खरं वाघिणीचं दूध बी नाही आणि वाघीण बी नाही हा आम्हाला तर वाघीण पाहिजे हो हा नाही चांगलं होत असेल तर करून टाकू करायचं का मग दुसरं करायचं का तुला काय आणि करते हे बघ वहिनी तू बाई तुझ्याच गावात राहील हा. नजरासमोर राहील लय माझ्या कधी बी यायचं आणि जायचं काय टेन्शन हा नाही ते आहे हा, बा मग. नाही मग काय करू चालेल ना मग तसं करते मी विचारपूस करून मग जमून घेऊ लगेच हो बरं कधी करायचं काय करायचं का ग मग काय आता तिकडे नांदायचं नाही तर करायचं का मग हा मग कसं आता ती नाहीच म्हणते नांदायला काय जायचं तारीख करायची हा आता मी घरी बैठक बसवते आणि तुम्हाला लगेच बोलविते ना मग नाही नाही कसं लांब नेऊ नका टाकू नाही नाही एवढ्या आठवड्याभरात कोणी लोक येण्यात काढीत राहतील का रे बा? अहो नाही ते हा, आहे. असं. पण मग मला माझ्या भावाला फोन करावा लागला आता तो पिन विचार म्हणजे तू कसं काय तू परस्पर उद्योग केले सांगा तुम्ही जर म्हणले तर आम्हाला माहिती तुमच्या शब्दाची पुढे कोणीच नाही 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 मी आता लगेच सांगते आणि आठवड्याभरात त्यांचे सारखेच कधी निघाले तर मग इथं पण नशीब नाही नाही चांगले आहे, आम्ही तसे नाही बाई गावात आमचं नाव निघतं गावात हा कोण कोण त्याने वाटत नाही. विचार अगं तसं आता आम्ही का वहिनी कमळीला आम्ही कसं नांदायचो काही कमी होती का नाही नाही पण तिच्या आईला ती नांदू द्यायची नाही त्या आईला म्हणून मार्केट घ्यायची हा असं आहे ते आणि दोन लोकांचं पाडलं हा अरे देवा मग काय काय करावं सांगायचं आहे? जीव असा काय तुळतुळ करू? तुटतो तुळतुळ चालेल तुटतो चालेल मी ना आम्हाला लगेच मला नातू पाहायचं नातू खेळायला जोग ते पोरं झालेच ते मग काय करतात राम राम. राम राम कुठले पाहुणे काय माहिती त्यांना माहिती असं कुठले पाहुणे पाहुणे तुम्ही घरी गेले होते काय हा म्हणजे घरी गेलो माऊस भाऊ काय हा? बर का ते जाते मरते आपलं काय घरी गेलो घर लावलं बरं का, बरं दे काय? घ्यायचं ना काय विषय नाही बरं का हा विचारलं घ्यायचं तिला, काय ते आता? पण गेले मळ्यामध्ये कसं करायचं सांग? थांबाव पाहुणे हो थांबा थांबाव आमचं काय चाललं महत्वाचं काम. तुम्ही आता आले रात्रगत पडली तुम्हाला भाताची तुम्ही नंतर गप्पा मार अहो, बरं का बरं का दे घ्यायचं आम्हाला काय लागत नाही हा, तुम्ही काय अशी नाही. पोरगी द्या फक्त हा का हा दे घ्यायचं आमच्या तिकडे 5-50 लोक येतील हा आणि तेवढे जेव घाला कर काय आलं पोरे ना गुजरातला हा आता थांबा तुम्ही थांबा पाहुणे या बा पाय तर खर्च आम्ही करून टाकू हा बरं का काय टेन्शन नाही घेऊ तुम्ही खर्चाचं खर्च तुम्ही आमच्या करा काय लागण्याचे नाही दोघे पण हा हा. एका ठिकाणी जाऊ माळवालो घेऊ थोडक्यात उरकायचं हा हा आणि तिचं आहे ना आम्ही 5 तोळे सोनं ठेवले हा, ते आणि लग्न आता- झालं लयच घालून देऊ याला घालून देतो आम्ही पाहुणे तुम्ही का आले हो म्हणलं पोरनंतर गुजरातला 3 महिने झाली आता नाव घेत नाही काहीच घेत नाही नाही का चांगला सुधार सुटली का सुटली हा, एकदम. बरं झालं चांगलं. त्याला ते बायकोची आठवण आली तुम्ही थांबा हो. हे काय बी बोला ते काय काय बिघडा विषय तुला द्यायचं बाईक ते बाईक आम्ही चांगला विषय काढला तुम्ही व्यवहार आमचं चालू आहे एवढं जमा जमीन तुम्ही काही पण अहो विषय गाडी द्या गुजरात येऊ तिकडे मग? समुद्रात लोटायचं राग गुजरात मसाला सोडा आम्हाला काय करायचंय ते काय पडायचं तिकडे. आम्ही काय आता कामाला आलोय. लोकायला नाही खरं चांगलं हो नंतर या जा. कुठं हा ओ पाहुणे असे काय हो, करता? उठा. ए, तेव्हा टाक ना बघा ए, दरी सगळे. का तुम्हाला काही समजत नाही का समजत नाही तुम्हाला अहो, थांबा ए, चला. थांबा ना, थांबा ना. तुम्हाला समजत नाही सुन पाय पडू म्हणजे? अहो, तुम्ही आमच्या पाहुण्यानं काय मार द्या सुन ए बाया ओके. मा सासरे तिचे ए तिच्या पोरगा काम जायला लागला परत त्याला लक्षात घेतलं झालं. काम त्याला परत 90,000 रुपये पेमेंट परत चालू झाले हा ना. तो पण अख्खे पेमेंट पाय बायको आता करून चांगलं. द्यायचे घ्यायला आले का तुम्ही हा या बा पगाराचं शिल्प आता लय किलर झाला नाही हो तुम्ही काही खोटं सांगाल का जाऊ द्या नाही नाही जाऊ द्या पूर्ण लय दिवस रकड काढ हाताखाली आता माझ नालायक होता सारखं पूर्ण मारा डायरेक्ट चुकलं बरं का आमचं आम्हाला माहित नव्हतं ए, आला काय आम्ही तुम्ही यायचे ये तुम्ही बाई. कोणी नसते बोला आम्ही हाणणार होतो हा, गरज होता ताई. विचार करायचा ना आमच्या नाही, आम्ही काय सगळं नाही. जोडीत होतो. अच्छा या पिढीवर या पोराचं. ती सुनाय ती आम्हाला काय माहिती बॅग चुकलं काय राव ए तुम्ही महापौर मध्ये पियत होता ना हा. त्याच्यामुळे मग ती मॅच इकडं काढून निघून देते आली म्हणलो बाय जाय अच्छा तिची जिरू देत असतील हा, गेली महिने 2 महिने हा. आता तोच म्हण मला बायको बरं बरं चला मामा घरी तुम्ही हा. चहा पाणी कर ओ पाहुणे आता तुम्ही बी का असं पाहुण्यानं पाहायचं ना तुम्ही बी असं कोणी अंगावर हात टाकेत का मावर काय हा, ते आम्हाला काय कल्पनाच नाही ना नाही पण आमचा विषय चांगला चालू होता हा
नाही आता सोना नाही आता हे बघ, ते घ्यायला आले आता काय रोज माय तुमचं रोज विषय नाही. पाय पडत सकाळच्या ते बाहेर. काय झालं माहिती का आम्हाला असं वाटलं आमचा संबंध चालू आहे तुम्ही पुन्हा संबंधाला आले म्हणून आम्ही सुटलो तुम्ही होतो उद्या यायचं होतं बा मग आमचं मत हो बरं जाऊ दे आता जे झालं ते झालं ते आले घ्यायला आता तयारी कर आणि निघून जाय बरं का नाही का आता तुमचं ना आमचं काही नाही होणार आता त्या तिच्या सास- दुसऱ्या एखादं दुसरी ना एकच बहीण आहे तुमच्याकडे चुलत निलत एक हा हा आमच्या गावात एक पोर आहे पाय तुम्हाला जमग का हा मग तुम्ही मस्त दाखवा ना आपल्याला दुसऱ्याची दुसऱ्याची हा का चालेल, चालेल. करणार आहे 2 पोरं मग नका मग नका पोरा- अहो, मग आता तुमचं वय आहे ना त्याला आपल्याला काय पोर सॉरी बघा पाहुणे त्याला बाप नाही त्याला बाप म्हणून त्या बायला नवरा करायचा नाही मग नका हो करा ना करा बाप म्हणून मग नका ते आहे तिकडे बोकडे बसतील आमच्याला मग आता तुम्ही हिला झालंच असतं तर मग तुम्ही काय हा ते नाही, आम्ही काढून पोरं काढून आम्ही हा नाही नाही आमचे 4 जण हा, एक काम करा माझ्या गावात हाय एक मी मग तपास करीत झालं का नाही मग माहेरला तुम्हाला का? सांगते माहेरला का? हा हा माझ्या माहेरकडच आहे हा. मग तुम्हाला सांगेल मी हे चांगलं होतं बाप तुम्हाला बिगरकडे पोरं भेटत होते. नाही नका 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 बरं दुसऱ्याचं चाल पहिले काय बरं बरं आम्ही जातो पाहुण्यांना नेतो जाते घरी. चला पाहुणे चहा पाणी. कुठले पाहुणे हा हा बेवाडी हा गाडीचे का हा. आता कसं कन्नड तालुक्यात नाही ना हा बेवाडी आपले सिन्नर पैसे शेणामध्ये काय हा लय लांब नाही देईल मॅम मी आम्ही जवळ अक्कलकोटवरून आलतो हा का मग तिकडेच वेळ कोट करा तुम्ही चला आपण ओ पाहुणे तुम्हाला सांगितलं आता नका मागं लागू आलं दादा रिकाम कुठला असतं आपण या पाहुण्याला नाही नाही ते बरं झालं टप्प्यान हा ना वाचलं ते नाही तर दोघं ना आता मी भरणार नव्हतो आता तो बरं मी डायरेक्ट उठलो होतो गच्ची धरले हा ना तुम्ही चिडले होते ना यायचं म्हटलं आपल्या समाजात गाडी घालायला हा आला ना असं ती बरं ते सुरुवातीला बोला नाही मी नाही बा हा त्याला राम राम घातलं त्यानं ते तुम्ही काय म्हणतात बहिणीचं काय म्हणतात कोणच्या बहिणी अरे म्हटलं मग ती नाही काय वागलवाली हा पाहतो तिला विचारलं ती कशी काय केलं हा तिला नवरा वाटतं हा मग ती कशी काय केली सांगा ना तुम्ही तिच्या नावावरचं ऍक्सिडेंट झालं तिच्या किती जीव तिच्या नावामध्ये तिला म्हणायला आता गेले म्हणा तिथे आयला म्हणलं बरं लागा लागला होता फिदाट चांगलं होतं रे हा मग चांगलं चांगलं डोबरी हा दोरी हाडा हो दुहेरी हाडायचे हा आता खाली कवरे राहिलं असतं पोरले रपसप होते हा पोरं नाही म्हणणार ते कमळीत काही जीव नाही काही नाही 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 हा ही लय मजबूत होती म्हणजे आता काय सांगायला पाहिजे पोरं अशी होतील ना रपसाप असं गुटगुटीत हा ना नाही आपण काय करू ना आपण अजून वाट पाहू आपण आहे ना त्या वहिनीला विचारायचं घडी घडी हा तेच करू हां विचारित राहून तिकडे त्यांचं काय जमणार नाही तपास काढ कारण ते दारोडे मी काय आणतो येऊ का तपास काढून गाडीला लावू का हा पाय बरं काय करतो माहिती का हा ती गेली का आपण इकडून काहीतरी एखादी लेटर पाठवून देऊ हा चालेल हा ती लेटर काय एकदा तिच्या नवऱ्याला भेटलं तर लहान कोण दारू प्यायला तो मला लपडं होतं. हा. तू कशी काय गेली त्याच्याकडे हा, हा. ती बेवडे आहे हा. कसं लिहून द्यायचं पुन्हा वरून असं येईल तुला जे पोरग होईल ना म्हणा ते आपलंच ते माझंच होते भले तू त्याच्या सोबत राह हा हा. पण पोरग माझं होते हा चालेल हा मग कशाला ठेवील तो तो काल ठेवल मग हा मग त्याला सांगून ठेव हा आणि येता जात आहे ना इकडे वहिनीला विचारत राहायचं हा आली काय बाई कशी आहे काय नाही आहे? नाही, आली का गेली हा, नाही 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 कसं काय चाललं बाई व्यवस्थित म्हणजे एकदा बी नसलं तर जर ती माहेरला आली हा ती बरोबर आपल्याला सांगल हं? येस पाहुणे बरी मग हा ना आईला पण ते आता- पाहुणं थोडं लेट झालं असतं ना जुळलं जातं समज हा 1 तास लेट यायला पाहिजे 10 मिनिटं लेट आला तर तरी हा. चाललं असतं हा. आपण लगेच माळा टाकून घेतलं असतं मी तो- त्याशी विचारत त्याचं होतो. तो किती पाय पडला जरा हा. त्याच्यावरून रट टाकले असते हा मी काय म्हणलं होतं माहिती आहे का थोड्या वेळानं म्हणले एकदा जमलं का हा वहिनीला म्हणलं असतं वहिनी असं करा मला टाकून घ्या हा. द्यायला पाठवून बघ द्यायला कोणती माहिती तुमच्याकडे इकडे आहे म्हणून. ते नाही आणि मग लगेच हानी म्हणून टाकलं असतं सोडलंच नसतं मी हं? तुला पोर पाहा नाही आता गंज अवघड होणार बाबा हा ना कारण ते दुसरं चालते तिच्याच पाय पडेल पुन्हा दुसरं नाही रे ते नकोच नकोच नाही का ते सॉंग आणूच नको घरी एक काम करायचं का कंबळी नकोच दोघीला घेऊन यायचं तिला घेऊन तिच्या आईला घेऊन अरे बाबा इकडे आणू काय करतो त्या म्हाताऱ्याला लगेच पोर नाही हो जाणार ती हो जरा तुमच्या दोघांच्या मध्ये झोपल ती. हा मग लय बिहारात ते मला महापुरुषावर झोप येत नाही मग तुला पोरं कुठं कोण होतील मग बरं ऐका ना एक अजून मी विषय ऐकेले हा गणपतीची मेवणीची पोरगी बी यायला ती अरे काय ते आली असेल बेटा बाटा का म्हणजे जे पाहून राहिले मग त्याला प्रत्येकाला विचारायला हा, शब्द टाकून टाकशाल का? काढा टाकून पाहू ना काय हा, ती लग्न आली दुसऱ्याची नाही लग्नावाली हा लंगार पोरगी ती बी बरं चल अहो, एवढं हाईट अशी मस्त बरं त्याच्या काही ना आता उद्या का जो आज उद्या का उद्या कटाळे का तुम्ही अरे आजच्या आता टाइम राहिला का जायचा बरं चला मग घरी चला हा चल चला काही बारा टाकायचं काही चला तुम्हाला मस्त थंड पाहिजे आता हा लय गरम झाली तुम्ही